आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवलं। मसुरीमधील प्रशासकीय अकादमीमध्ये 23 जुलैपर्यंत रिपोर्टिंग करण्याच्या सूचना। UPSC परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावात बदल। खेडकरांच्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची नगरचे जिल्हाधिकारी चौकशी करणार असल्याची माहिती। तिच्या आईवडिलांचा देखील पोलिसांकडून शोध सुरू। मनोरमा खेडकरचा बंदूक परवाना रद्द होण्याची शक्यता। पूजा खेडकर प्रकरणामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तांनी रिपोर्ट मागवला। पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिव्यांग प्रमाणपत्राबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश। खेडकरांनी खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, मंत्री अब्दुल सत्तार यांचा दावा। तर महायुतीच्या मेळाव्यातील भाषण ऐकताना सत्तार नव्हते, मंत्र्यांकडून संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य नको, दरेकरांचा सत्तारांना सल्ला। खासदार शाहू छत्रपती आणि सतेज पाटील विशाळगडावरील मशिदीमध्ये। मशिदीची शाहू महाराज यांच्याकडून पाहणी। दगडफेक आणि अतिक्रमणावरील कारवाईनंतर शाहू छत्रपती घटनास्थळी। संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक। कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त। विशाळगडावरील अतिक्रमण निघत असताना महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतंय? महाविकास आघाडी शिवरायांच्या बाजूने की गडावर अतिक्रमण करत हिरवे झेंडे मिरवणाऱ्यांच्या पाठीशी? फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका। विशाळगडावरील हिंसाचारामध्ये भिडेंचे कार्यकर्ते असावे, भिडेंचे नको तेवढे लाड झाले आहेत। विशाळगडावर हिंसाचारावरून जितेंद्र आव्हाड यांची टीका। विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की, पोलिसांनी पत्रकारांवर काठी उगारल्याची माहिती समोर। माध्यमांना गडावर जाण्यास मज्जाव, पोलिसांची माहिती।